प्रत्येकाला भीती वाटत असते. हो, प्रत्येकाला भीती वाटत असते. कशाची भीती वाटते? लोक काय म्हणतील? मला हे जमेल का? लोक हसतील. माझ्यामध्ये ते धाडस आहे का? मला बोलता येईल का? लक्षात ठेवा, लोक त्यांचं काम करतात आहे, तुम्ही तुमचं काम करणार आहात. लोक हसली तर हसू द्यात, बोलली तरी बोलू द्यात, परंतु तुम्ही गिवअप करू नका. कारण हे एकच सुंदर लाईफ आहे आणि हा चान्स परत मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला पूर्ण डेडिकेशनने आपल्याला जो चेंज हवा आहे, ज्याच्यासाठी आपण रिस्टार्ट करतो आहे, ज्याच्यासाठी काहीतरी बदल करतो आहे, ते मनापासून करायचं आहे. त्यावेळेस लोक काय म्हणतील त्याला गोळी मारा. माझं वय काय आहे सोडून द्या. क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. म्हणून या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि मनापासून लाईफ एन्जॉय करा. तुम्हाला जे हवं आहे, जो बदल हवा आहे, आपण चांगलं करायला जातोय, तो बदल निश्चितपणे करा. कारण लोक काय म्हणतील हे त्यांच्यावर सोडून द्या. त्यांना एन्जॉय करू द्या. तुमच्यामुळे त्यांचा कुठेतरी वेळ चांगला जातोय आणि सोडून द्या. ज्या वेळेस तुम्ही रोज थोडी स्टेप्स घेचाल, थोडे ॲक्शन घेचाल आणि शेवटी तुम्हालाच तुमच्यातील बदल जाणवून येईल. त्यामुळं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या बदलाकडे लक्ष द्या. काल मी हुशार होतो म्हणून दुसऱ्याला बदलायला जात होतो. आज मी शहाणा झालेलो आहे म्हणून मी स्वतःमध्ये बदल घडवत आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वतःच्या कार्यावर फोकस करा. वेळ वाया घालवू नका, कारण ही वेळ परत येणार नाही. आणि भीती ॲक्शन घ्या आणि भीतीला दूर करा. म्हणू द्या, काही होऊ द्या, परंतु ॲक्शन घ्या आणि त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट करा. एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, 10 वेळा करा, 100 वेळा करा, परंतु करा. म्हणून जर तुम्ही ॲक्शन घेत असाल, तुमच्यात ही धाडस, ते क्षमता असेल, तर आजच सुरुवात करा आणि खाली कमेंट करा, येस आय कॅन डू इट. आय कॅन डू इट अलोन. येस, मीच ते करू शकतो. माझ्याचसाठी ते आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करायला विसरू नका.